घटना आहे नाशिकची। नाशिकमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या 6 वर्षाच्या मुलीची हत्या केली, त्यानंतर त्याने स्वतःचाही जीव दिला। या घटनेने नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे। नाशिकमधून एक अत्यंत धडकी भरवणारी घटना समोर आली आहे। येथे नाशिक शहर पोलीस दलातील एका कर्मचाऱ्याने आपल्या 6 वर्षाच्या लेकीची हत्या करून आपल्या आयुष्याची अखेर केली आहे। कौटुंबिक कलहामुळे नैराश्यातून असलेल्या पोलिसांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याची माहिती आहे। या घटनेने नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे। नाशिक शहर पोलीस उपनगर पोलीस ठाण्यात कार्यरत अंमलदार स्वप्नील गायकवाड, राहणार मॉडेल कॉलनी, जेल रोड याने आपल्या 6 वर्षीय मुलीला गळफास देत तिची हत्या केली। त्यानंतर त्याने स्वतः देखील गळफास घेत आयुष्य संपवल्याची माहिती आहे। काही दिवसापूर्वी त्यांचा घटस्फोट झाला होता, अशीही माहिती मिळतच आहे। या प्रकरणी सध्या नाशिक रोड पोलीस पुढील तपास करीत आहे। स्वप्नील गायकवाड, वय वर्ष 34 असे मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून भैरवी स्वप्नील गायकवाड, वय 6 येथे हत्या झालेल्या मुलीचं नाव आहे। मंगळवारी सायंकाळी 5:30 वाजेच्या सुमारास ही घटना उघड झाल्याची माहिती आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्वप्नील गायकवाड हा पोलीस शिपाई पदावर उपनगर पोलीस ठाण्यात कार्यरत होता। 1.5 वर्षापूर्वी स्वप्नीलचा दुचाकी अपघात झाल्यावर त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती। काही महिने तो कोमात होता। त्याची प्रकृती सुधारल्यानंतर त्याच्या कुटुंबात कलह सुरू झाले। प्रेमविवाह केलेल्या स्वप्नीलचे त्याच्या पत्नीसोबत सातत्याने वाद सुरू होते। त्यातूनच काही महिन्यापासून त्याची पत्नी त्याच्यापासून विभक्त राहत होती, तर त्यांनी 6 वर्षाची मुलगी भैरवी स्वप्नीलकडे राहत होती। पत्नी सोडून गेली। कौटुंबिक कलह आणि आजारपण या सर्वांना त्रस्त झालेल्या स्वप्नील गायकवाड यांनी नैराश्यातून चिमुकल्या भैरवीची हत्या केली। त्यानंतर त्याने स्वतः गळफास घेत आपल्या आयुष्याची अखेर केल्याची पोलिसांना संशय आहे। आपल्या जीव देण्याची स्वप्नील कुठल्याही चिठ्ठीत लिहिण्याचं पोलिसांना आढळून आलेलं नाही। या घटनेमुळे जेल रोड परिसरात संपूर्ण पोलीस दलात खळबळ उडाली असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह परिसरातील रहिवासींनी हळहळ व्यक्त केली। या प्रकरणी नाशिक रोड पोलीस पुढील तपास करत आहेत। ही घटना ऐकून याविषयी आपल्याला काय वाटतं? आपली प्रतिक्रिया नक्की कळवा। या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती प्रेस करा। येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा। धन्यवाद।